चला सुरुवात करूया. क्वार्टर फायनलला आपण सुरुवात करतोय, ज्या ठिकाणी राज फिल्डिंग ना अनिकेत क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आणि या संपूर्ण स्पर्धेतील अंतिम क्वार्टर फायनल आपण पाहणार आहोत, ज्या ठिकाणी टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे सिद्धेश्वर बॉईज NB अवध, आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय टीम विक्रोलियन्स. सिद्धेश पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सलामीची जोडी शशी कदम आणि त्यांच्या सोबत येते मंगेश वैती. एक प्रभादेवी दादर तर दुसरा माहुलगाव चेंबूर. मंगेश वैती याला आपण पाहणार जी सलामीची जोडी. गणेश बारे हे देखील प्रॅक्टिस करत आहेत. उद्या PPL मध्ये बघूया कोणत्या संघाचं प्रतिनिधित्व करणार आहेत. खूप छान अशी बॅट AS स्पोर्ट्सची आपण पाहतो, अजय स्पोर्ट्स. चला सुरुवात करूया. पहिलं षटक घेऊन अनिकेत सानप, मुंबई आणि टेनिस क्रिकेटतील फिरकीचा जादूगर म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहतो आपण. प्रेक्षकांना विनंती आहे, मैदानातून कृपया मागे व्हा. जे लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला आहेत प्रेक्षक थोडंसं मागे व्हा. साईड स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक उभे आहेत थोडं मागे व्हा प्लीज. साईड स्क्रीनच्या समोर अजूनही पुढे आहेत. स्ट्राईकला शशी कदम. पहिला चेंडू अनिकेतचा. पहिला चेंडू शरीरावरती आक्रमण थोडंसं आतमध्ये घेऊन आणण्याचा प्रयत्न होता. बघा पहिला चेंडू स्क्रीनवर ऍक्शन रिप्ले. थोडंसं मिडल लेग स्टंपवरचा चेंडू आपण पाहतोय. चला प्रेक्षकांना विनंती करतो ती बाउंड्री लाईन एक्झॅक्टली प्रॉपर बनवा, पुढे आणू नका. स्लोवर वन, क्या बात है, बॅक ऑफ द लेंथ. दोन चेंडू डॉट. एक फ्लाइंग स्लीप आहे. रोहन विकेट कीपर आहे, स्लीप मध्ये खेळाडू आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला हकीम आहे. इथे शॉर्ट मिड विकेटला आहे. लॉंग ऑनला ऐश्वर्य. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंट. आणि ओ संधि होती. बल्ले का किनारा और विकेट कीपर का सहारा हो सकता था. देखिए एक्शन रिप्ले स्क्रीन पर. आणि सुंदर संधी होती बघा. दुसरा अटेम्प्ट, तिसरा अटेम्प्ट मध्ये देखील बॉल मिळू शकला नाही. विक्रोलियन संघ म्हटलं तर अमोल म्हात्रे सर टेनिस क्रिकेट मध्ये शिस्तबद्ध आणि एक सिस्टम, एक व्यवस्था, एक मॅनेजमेंट, एक ऍडमिनिस्ट्रेटर, एक मार्गदर्शक म्हणून आपण त्यांना पाहतो. प्रशिक्षक संघाचे डाव्या यष्टी बाहेर. खराब चेंडू. नक्कीच वाईडला प्लस आणि या 2 धावा मिळतील. आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकेल. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 2. चला मॅच बॉल मिळाला तर बघा मॅच बॉल. उद्या मिलिंद गुडेकर यांना आपण पाहणार आहोत ऍक्शन मध्ये. सुशांत, मिलिंद, साई, अक्षय, अनिकेत, रिद्धेश, गुरव, रिद्धू, उमेश, गुरव, योगेश पुजारी, सुरेश कनोजिया. There are a lot of players that are playing tomorrow in this PPL season.
आणि या चेंडूवर खेळाडू येतो हितेश. बघा डीप मिड विकेटला ऑलरेडी खेळाडू आहे. मात्र उद्या PPLचं 5वं सीझन आपण पाहणार आहोत. वेगवेगळ्या संघांची वेगवेगळी अशी सुरुवात पाहायला मिळेल. आयकॉन संघ मालक सकाळपासून संध्याकाळपर्यंत PPL. त्यानंतर सायंकाळच्या सत्रात पुन्हा एकदा नॉस्टार चषकाचा हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहणार आहोत. 2 सेमी. पहिला उपांत्य फेरीचा सामना बंदर पाखाडी 11 विरुद्ध फिरोज 11 कांदिवली. आणि त्यानंतर दुसरा सामना आपल्याला बघायला मिळेल. यातील विजेता जो सुरू असलेला सामना आपण पाहतो विक्रोलियन्स विरुद्ध जो सामना सुरू आहे सिद्धेश्वर बॉईज NB अवध यातील विजेता विरुद्ध दहिसर बॉईज. बघूया कोण बनणार विजेता या मॅच मध्ये. सुरुवात थोडीशी संत अशी आपण पाहतोय अनिकेत मंगेशसाठी. आणि आपण सुंदर असं हा फटका पाहायला मिळतो. केवळ दिशा दिलेली आहे कारण चांगल्या प्रकारे सन्मान दिलाय चेंडूंचा. ज्या प्रकारे चेंडू टाकला होता ऑन साईडला मंगेश वैती मोठा फटका खेळायला गेलेला. मॅच बॉल आलेला आहे आणि जर मॅच बॉल आला असेल तर तोच घ्या. ज्या एका धावेने एकूण धाव संख्या पुढे सरकते 4. हवेमध्ये खेळलेला फटका आणि खेळाडू बाद. अनिकेत सानप पहिल्या ओव्हरमध्ये महत्वाची विकेट या ठिकाणी मिळवून देतोय शशी कदम. आणि ऑन साईडला एक मोठा फटका खेळायला गेले. टॉप एज लागला आणि सर्कलच्या आतमध्ये कव्हरला एक सोपा झेल. पहिला गडी बाद होतोय विक्रोलियन संघाचा शशिकांत कदमच्या रूपामध्ये. पहिल्या ओव्हर नंतर धाव संख्या 1 गडी बाद 4 धावा. दुसरं षटक घेऊन येतो ऐश्वर्या सुर्वे. स्ट्राईकला मंगेश वैती. नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतं हुझैर शेख. काल आपण हुझैर फिरोज शेख याचा लहान भाऊ काल आपण राहुल जोगाडे याला पाहिलं ज्याने खूप कमी वयामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या खेळाडूने देखील राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफीमध्ये विक्रोलियन्स संघामध्ये 2 आपल्याला डेब्यू पाहायला मिळाले. एक अंडर 21 सूर्या नायडू आणि हुझैर. आणि याला आता बढती मिळालेली आहे. 1 डाऊन तो आलेला आहे फलंदाजीला. मिस टाइम स्ट्रोक. कव्हरला रूम बनवून खेळायला गेले मात्र टॉप एज लागला आणि स्वतःवर पुन्हा एकदा नाराज. पहिल्या चेंडूवर ऐश्वर्या सुर्वे विकेट मिळवून देतोय. मंगेश सारखा एक घातक फलंदाज. बघा ज्या प्रकारे स्ट्रोक खेळायला गेले आणि मंगेश बाद झाल्यानंतर आता मोठी जबाबदारी राहील ती म्हणजेच येणाऱ्या सूर्या नायडू किंवा हुझैरवर एका पार्टनरशिपची गरज आहे. धन्यवाद संतोषजी कांडेकर यांचा देखील धन्यवाद. सूर्या नायडू अँड फ्रॉम शिवडी. शिवडी या परिसरातील खेळाडू ज्याने मुंबई प्रीमियर लीग मध्ये अप्रतिम कामगिरी केली. त्यानंतर वेगवेगळ्या अशा खेळाडूंनी त्यानंतरच्या काही स्पर्धा गाजवल्या. कारण अशा व्यावसायिक मोठमोठ्या स्पर्धा खेळल्यानंतर तुम्हाला तुमचं नाणं खणखणीत वाजवून दाखवता येतं
की व्यावसायिक क्रिकेटसाठी देखील आमची तयारी किती आहे. कारण वेगवेगळे असे गोलंदाज, दिग्गज गोलंदाज, त्यांच्या समोर तुमचं अनुभव, तुमची असलेली प्रतिभा, तुमच्या असलेमधली गुणवत्ता, या सर्व गोष्टींचा कस लागतो. एक नक्कीच ती परीक्षा असते आणि त्यामध्ये जर तुम्ही उत्तीर्ण झालात तर नक्कीच तुम्ही व्यावसायिक क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज होऊ शकता. आणि इथे देखील संधी आहे. त्या चेंडूवर निश्चितपणे तयारच नव्हते, फक्त आले, हजेरी लावले आणि सूर्या देखील परततोय. बघा ॲक्शन रिप्ले. आले आणि येता क्षणी हाफ स्ट्रोक होता, फक्त स्ट्रोक खेळायचे म्हणून त्या चेंडूला दिशा द्यायला गेलेत. मात्र तितकंसं प्रॉपर थांबून तो पॉज घेऊन तो स्ट्रोक खेळला नाही, जो नेहमी त्याचा आवडता फटका आहे सूर्याचा. आणि सूर्या ऑल्सो बॅक टू द पॅव्हिलियन. सर तीसरा विकेट डगआउट की तरफ, कॉट बाय राज गोठणकर. अनिकेत, राजने कॅच कोणी घेतली? अनिकेत, नजमुल. नवीन फलंदाज आता आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय. सलमान. 3 गडी बाद झालेले आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. राईट आर्म वर द विकेट. हॅट्रिक साठी सिद्धेश्वर बॉयज एनबी आवाज संघासाठी 5,000 रुपये आहेत. हॅट्रिक. आणि या चेंडूला खोदून काढला, ऑन साईडला खेळून काढलेला, एकदा पूर्ण करतोय जोपर्यंत नजमल त्या ठिकाणी फील्ड करतोय. 1 धाव. या एका धावेने धाव संख्या 5. दुसरं षटक ऐश्वर्या सुर्वे याला आपण पाहतो गोलंदाजी करत असताना. या दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये जर पाहिलं तर 2 सलग चेंडूवर 2 गडी बाद केलेत. उझैर, एक युवा खेळाडू, मॅन फ्रॉम गोरेगाव, उन्नत नगर, आझाद मैदान आणि शास्त्री नगर या वेगवेगळ्या परिसरामध्ये क्रिकेट खेळणारा. मगाशी ब्रिजेश यादवला आपण पाहिलं, ऋषभ असेल, त्याचप्रमाणे ब्रिजेश, उझैर हे सर्व आपण दैसर बॉईज मधून विनयला पाहिलं, ज्याने चांगली बॅटिंग केली. आणि हा देखील स्ट्रोक नक्कीच कव्हरच्या वरून खेळायला गेले, ते एकदा पूर्ण केले. बघा आतमध्ये असेल तर डिक्लेअर आहे, याची नोंद घ्या. आणि आतमध्ये जायची गरज नाही, व्हॉलेंटियर्स आहेत तिकडे. आणि स्वतः त्या ठिकाणी सौरभ जाऊन बॉल घेऊन आलेला आहे. 1 धाव, धाव संख्या 6. स्पर्धेच्या निमित्ताने धन्यवाद जनमित्र फाउंडेशन, युवक मंडळ, सिद्धेश्वर बॉईज, प्रकाश कॉलेज, महेंद्र बबनदादा गुरव, नयनेश शाह, मुकेश भंडारी, संतोष सिंग, गणेशजी बारेजे, आयोजक शिल्पकार, यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून आज आपण पाहिलं तर नॉ स्टार जी स्पर्धा आज लोकप्रिय झालेली आहे. आणि नाईट टुर्नामेंट म्हणून या स्पर्धेची ओळख. जलद गतीने टाकला चेंडू, भन्नाट वेग. या अगोदर देखील आपण पाहिलं तर ज्यावेळेस पहिला सामना विक्रोलियन संघ खेळले होते अगेन्स्ट FM हॉस्पेट कंधारी किंग्स, आणि त्यावेळेस देखील आपण पाहिलेलं गोलंदाज ऋषभ किंवा आशिष पंडितने टाकलेले चेंडू जाग्यावरून खेळायला गेले. त्यानंतर एक मोठा फटका षटकार आला, त्यानंतर शशीने मॅच सुरू केली. आणि आता मात्र पुन्हा एकदा पॉइंट किंवा कव्हरला जो स्ट्रोक जागा बनवून खेळवायचा होता, नक्कीच गॅप मधून खेळायचं होतं. बघा ॲक्शन रिप्ले. जागेवरून चेंडूला खेळायला गेले, ऑस्ट्रोमच्या थोडासा बाहेरून निघून गेला. षटक क्रमांक दुसरं समाप्त होतं. धाव संख्या 6, गडी बाद 3. 2 षटक, 6 रन्स, 3 गडी बाद. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होणार आहे पुन्हा एकदा अनिकेत सानप याला आपण सेकंड स्पेल मध्ये पाहणार आहोत. 2 ओव्हर मध्ये 6 धावा. स्ट्राईकला सलमान, नॉन स्ट्राईकला हुसेन. उपांत्य पूर्व फेरीचा सामना, क्वार्टर फायनल, आणि यानंतर उद्या आपण 2 सेमी पाहणार आहोत. त्यानंतर एक फायनल. टोटल धाव संख्या 6. 2 ओव्हर नंतर 3 गडी बाद. अनिकेत सानप सज्ज होत आहेत. स्ट्राईकला फलंदाज सलमान. एक गली आहे ज्या ठिकाणी सौरभ आहे, हकीम आहे. त्यानंतर कव्हर पॉइंटला थोडासा वाईडी शुभा आता येतोय.
सर्कलच्या आतमध्ये हितेश नितेश आणि जसा तो कव्हरला आला वाईडी स्वीपरला आपण डीपला पाहतोय शुभमला लॉंग ऑफ लॉंग ऑन एक डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग तसा वेळ घेतला जातोय कारण कल्पना आहे या ठिकाणी आपला रनअप आणि ज्या प्रकारचं बॉलिंगचं एक मार्किंग आहे ज्या टप्प्यावर गोलंदाजी टाकण्यासाठी आपलं रनअप तयार करतोय अनिकेत सानप लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट स्लोवर वन चांगला चेंज ऑफ पेस केला होता पहिला चेंडूवर एक धाव चांगलं क्षेत्ररक्षण अजय स्पोर्ट्सचं टी शर्ट परिधान केलेला हा खेळाडू कारण विजेते जे नक्की ते असतात जे काहीतरी वेगळं करून दाखवतात आणि तीच वेगळेपण या ठिकाणी करून दाखवलं ते म्हणजे स्टंट मॅनने आणि आता मात्र या चेंडू नाही खेळाडू त्या ठिकाणी येतोय खेळाडू बाद गॉन चौथा गडी बाद होतोय हुझेरच्या रूपामध्ये विक्रोलियन्स विरुद्ध आपण पाहत आहोत सामना सुरू आहे सिद्धेश्वर बॉईज NB अवध जर अनिकेत सानपला सलग 3 चेंडूवर 3 षटकार जर मारले तर 5,555 रुपयाचं पारितोषिक शुभम मिश्राकडून खासच्या नॉस्टा चषक स्पर्धेसाठी पुण्यावरून खास जयेंद्र गुरव या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं हार्दिक स्वागत जयेंद्र गुरव आपलं हार्दिक स्वागत सुस्वागतम तुषार गुरव आपलं देखील धन्यवाद तुषार गुरव ज्या ठिकाणी काल आणि आज दोन्ही दिवस जी रात्री जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यासाठी तुषार गुरव आपलं देखील धन्यवाद जयेंद्र गुरव आपलं देखील धन्यवाद पुण्यावरून खास नॉस्टार स्पर्धेसाठी म्हणजे गणेश जी आपण जर पाहिलं तर कंधारी किंग्स मधून आपण ताहितला पाहिलं जो आला तामिळनाडू मधून संस्कारला पाहिलं जो उत्तरांचल मधून मुंबईमध्ये क्रिकेट खेळायला आणि जयेंद्र यांना देखील आपण पाहिलं जे पुण्यावरून आलेले आहेत हे प्रेम आहे क्रिकेटचं आणि नॉस्टा चषकासाठी वेगवेगळ्या संघातून खेळणारे वेगवेगळे खेळाडू आज मुंबईमध्ये दाखल होताना आपण पाहतोय लो फुल टॉस होता अपील केलं जात आहे पंचांकडे कारण स्लॉग स्वीप साठी प्रयत्न केला इश्तियाक बघा अजूनही आहे लेग बायचा पंचांचा इशारा येतोय इश्तियाक त्यामुळे अजूनही संधी आहे सलमान आणि इश्तियाकला एक पार्टनरशिप करावी लागेल मगाशी देखील उझेरने एक षटकार खेचला त्यानंतर शशीने मॅच सुरू केली षटकार चौकार त्यानंतर इश्तियाकचे 4 षटकार आणि त्यानंतर ती धाव संख्या आपल्याला 77 पाहायला मिळू शकली आता मात्र या चेंडूला बॅकफुटला गेले होते थोडीशी जागा बनवली नक्कीच आणि पॉवर जनरेट करतात ज्यावेळेस थोडंसं बॅकफुटला गेल्यानंतर एक धाव एका धावेने धाव संख्या टोटल एकूण धाव संख्या या तिसऱ्या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळते 9 तिसरं षटक आपल्या सेकंड स्पेल मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अनिकेत स्ट्राईकला इश्तियाक आता मात्र अप्रतिम सुंदर फटका गगनचुंबी षटकार आउट ऑफ द पार्क इट्स अ बिग 6 धावा इट्स अ बिग वन थोडासा आपल्या डोक्याला हात लावतोय कारण कल्पना होती कारण खूप शॉर्ट मिळाला चेंडू बघा टप्पा पडल्यानंतर खूप वेळ मिळाला पॉवर जनरेट केली आणि पॉवरफुल हिट चेंडू डीप मिड विकेट नाही तर डीप स्क्वेअर लेग वरून षटकार 2.3 तिसरं षटक 2.5 या षटकातील शेवटचा चेंडू धाव संख्या 15 जयेश आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत विशाल जाधव हे देखील खास गोऱ्यावरून आलेले आहेत ही स्पर्धा पाहण्यासाठी पुढचा चेंडू अनिकेत यांचा आता मात्र नाही संधी होती पण बघा इश्तियाकने या अगोदरचा मारलेला फटका बऱ्यापैकी त्या स्वरूपाचा मात्र तितकासा शॉर्ट चेंडू नाही मिळाला आणि आता वाईडला प्लस 2 धावा धाव संख्या 17 अजून एक चेंडू शिल्लक आहे शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील धाव संख्या 17 स्ट्राईकला सलमान बघूया शेवटच्या चेंडूवर एखादा षटकार येणार की चौकार क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय राहुल शॉर्ट स्क्वेअर लेग शॉर्ट मिड विकेटला एक डीप स्क्वेअर लेग मिड विकेट आहे लॉंग ऑन आणि चांगला फटका गॅप मध्ये आहे मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण
अँडी अश्रफ स्टंटमॅन कडून 2 धावा. सुंदर फटका होता. एक चाबूक स्ट्रोक आपण पाहिला आणि या 2 धावांनी धावसंख्या 19. 3 ओव्हर नंतर 19. पुन्हा एकदा ऐश्वर्य येणार. सुर्वे की नक्कीच नितेश याला या ठिकाणी की अक्कीम येणार हे मात्र पाहणं गरजेचं राहील, कारण अक्कीमला आता येणं तितकंच पाहायला मिळू शकणार, कारण इश्तियाक अजूनही आहे. एखाद्या डावखुऱ्या गोलंदाज समोर जेव्हा आपण म्हणतो की डावखुरा बॅट्समन असतो, मात्र आपण आत्ताच पाहिलं ज्या प्रकारचा षटकार आला होता. नितेश याला आता मात्र आमंत्रित केलंय, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. स्ट्राईकला आहे डावखुरा फलंदाज इश्तियाक. 4थं षटक घेऊन नितेश. मॅन फ्रॉम चारकोप. अजून जर आपण पाहिलं तर रोहित भालेराव हा देखील या संघाकडे आहे, जो येऊन या ठिकाणी सामन्याचं गणित समीकरण बदलू शकतो. बघा 3रा ओव्हर झालेले, अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे 12 बॉलमध्ये किमान 20 ते 25 म्हणजे आपण म्हणू शकतो किमान 40-45 धावांची गरज. काल उपांत्यपूर्व फेरीमध्ये एका ओव्हरमध्ये 19 धावांची गरज होती. पहिल्या 3 बॉलमध्ये 1च धाव निघाली, विकेट गेली आणि त्यानंतर 3 बॉलला 3 षटकार प्रणयने. सुमित ढेकळेने काल पहिली हाफ सेंचुरी या मैदानावर आपण पाहिली. नॉस्टार मधलं पहिलं अर्धशतक झळकावलं. खूप चांगली गोलंदाजी करत असताना या अगोदर आपण एक हॅट्रिक देखील पाहिली. स्लोवर 1, चांगला चेंज ऑफ पेस, खेळाडू येतोय मात्र क्या बात आहे. प्रयत्न अक्षय, सावंत, साईनाथ या दोघांनी केलं. असं बघायला गेलं तर अजय आगरे यांना एक फोन कॉल केला तरी तुम्हाला टी शर्ट मिळू शकतं, पण नाही. आम्ही या ठिकाणी आलेलो प्रेक्षक म्हणून, तर आम्ही देखील एक प्रयत्न करूया. दोघंही धावत गेले, दोघंही कमिटी मेंबर आहेत. एक कॉल केला तरी चांगले टी शर्ट घरी येऊ शकतात, पण प्रेक्षक म्हणून आम्ही प्रयत्न करू शकतो. आणि त्यासाठी आणि खरं म्हणजे उद्याची प्रॅक्टिस आहे, कारण एवढ्या प्रकारे अशा प्रकारे बॉल आता आपल्याला मिळू शकतो का. आयसाइट चेक करत होते. 3.125 3.125. पहिल्या चेंडूवर षटकार. नितेश याचं स्वागत केलंय षटकाराने. आणि आता डीप स्क्वेअर लेग पण आहे, डीप मिड विकेट पण आहे. बघा रोहन साऊंड केला आपण पाहतो डीप स्क्वेअर लेगला. हा असा एक खेळाडू आहे जो तुम्ही टर्फ क्रिकेट, बॉक्स क्रिकेट, सर्कल बॉक्स क्रिकेट किंवा ओरम क्रिकेटमध्ये दिवस रात्र क्रिकेट दर दिवशी आपण दर शुक्र शनिवारी तुम्ही त्याच्या माध्यमातून मोठमोठ्या ट्रॉफ्या पाहू शकता. आणि असा एक खेळाडू आहे जो ऑलराऊंडर आहे, अष्टपैलू खेळाडू आहे, वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये खेळणारा, ज्याला आपण पाहतोय आंबवली अंधेरी या परिसरातील खेळाडू, जो आपल्या बरोबर कमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला. रोहन साळुंके. टर्फ क्रिकेट असेल तरी याची ऑप्शन मध्ये बोली लागते. बॉक्स क्रिकेट एक चांगला संघ आहे, या संघाकडून खेळतो, ज्या संघामधून दिग्गज बॉक्स क्रिकेट मधले खेळाडू खेळतात. ओरम क्रिकेट देखील तितकंच. आणि शुक्रवार, शनिवार, रविवार म्हटलं तर वेगवेगळ्या ट्रॉफी जिंकणारा असा खेळाडू. 3.2 धावसंख्या 26. यानंतर अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि त्यानंतर 1 ओव्हर, म्हणजे उर्वरित अजून 10 चेंडूमध्ये किमान 18 ते 20 धावा येणं गरजेचं आहे, जेणेकरून धावसंख्या तुम्ही 45-46 याच्या प्रकारचा बॉलिंग अटॅक आहे. राहुल वराडकर एक जबरदस्त गोलंदाजी. सिद्धार्थ गौडाला आपण पाहू शकतो ऍक्शन मध्ये, जी एक संधी मिळू शकते विक्रोलियन्सला देखील. पुढचा चेंडू यॉर्कर समोर मिळाला, कोणतीच संधी दिली नाही. लाऊड अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे. खेळाडू बाद, लेग बिफोर, पायचीचं अपील. बघा ऍक्शन रिप्ले स्क्रीनवर. सरळ ब्लॉकहोल मध्ये, संधीच नाही. क्या बात है, अप्रतिम. प्लम पेल्बी लेग बिफोर विकेट. खूप चांगलं कॅमेरा वर्क टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून. आणि आता रोहित भालेराव उर्फ किडनी बॅटिंग साठी येतोय. आक्रमक फलंदाज. गेल्या 5-6 वर्षांमध्ये जर पाहिलं तर या खेळाडूंनी देखील अप्रतिम कामगिरी केली आणि विक्रोलियन्सच्या संघामध्ये दाखल झाला. व्यावसायिक क्रिकेट म्हटलं तर नक्कीच या खेळाडूला तो
नितेश, स्ट्राईकला रोहित भालेराव, आणि हा देखील मिस टाइम स्ट्रोक होते, मात्र चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने. बघा आतमध्ये असेल तिथे बाहेर तुम्हाला पळून काढायचे आहेत. एक धाव, धाव संख्या 27. 3.4. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक करतोय नितेश. प्रेक्षकांची अजूनही तुफान गर्दी, कारण ही महत्वाची मॅच आहे. दोन चांगले संघ टेनिस क्रिकेट विश्वातील या ठिकाणी खेळतात, त्यामुळे नक्कीच ती लढत पाहण्यासाठी प्रेक्षक आहेत. कशा पद्धतीने टार्गेट पूर्ण होईल. एनडी अश्रफ, स्टंटमॅन राज गोठणकर याला आपण पाहतोय. शुभम आहे, रोहन साळुंके, ऐश्वर्या आहे, नितेश, आणि हा देखील मिस टाइम स्ट्रोक होतोय. डिक्लेअर मध्ये एक धाव, धाव संख्या 28. ऐश्वर्या तू थांब, ऐश्वर्या बॉल आणतील तिकडून. व्हॉलंटियर्स बॉल एक धाव, एक धाव. 3.5 28. बघा 3 ओव्हर नंतर जी धाव संख्या आपण पाहिली 19, त्यानंतर षटकार आला 25, आणि चांगलं कमबॅक केलं. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर प्रत्येक चेंडूवर एक एक धाव आली, मात्र थोडस बॅट्समनला बांधून देखील ठेवलं नितेश. स्ट्राईकला आहे इश्तियाक. नितेश याचा पुढचा चेंडू, आणि हा देखील स्ट्रोक तितकासा चांगला पाहायला मिळत नाही. एक धाव तर पूर्ण केली. सौरभ चांगला थ्रो, क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण. डी पूर्ण धावत आले, चांगलं कलेक्शन, चांगला थ्रो, एक धाव. 4 ओव्हर, धाव संख्या 29. 5 ओव्हरची मॅच आहे. खूप चांगल्या प्रकारे आक्रमण आता करण्याची गरज होती, ते होऊ शकलं नाही, आणि हे षटक आहे. ज्या षटकामध्ये आपण पाहू शकतो गोलंदाज येतो तो म्हणजेच हकीम, शेवटचा निर्णायक षटक घेऊन. हकीम गेंदबाजी के लिए तैयार. आखिरी ओवर, स्ट्राइक पर इश्तियाक. पहली गेंद देखिए, जब पॉपिंग क्रीज के नजदीक जब आते हैं रिलीज करने के लिए, तब थोड़ा रुकते, उसके बाद उनका वह एक्शन आता है. जिस तरह से रुकने के बाद वो साइड आर्म, अगली गेंद इश्तियाक के लिए. व्हाट अ शॉट, सड़क पर कड़क, जिया धड़क धड़क, 6 रन. बेहतरीन स्ट्रोक, आउट ऑफ द पार्क. बहुत ही बढ़िया स्ट्रोक. आवाज देखिए, साउंड देखिए, ये देखिए, बेहतरीन स्ट्रोक. आज शाम के सत्र में विनय को हमने देखा था, दहीसर बॉयज टीम के लिए बहुत ही बढ़िया बैलेंस, फॉलो थ्रू. अब इश्तियाक को देखें, बहुत ही बढ़िया बॉटम एंड का इस्तेमाल किया, और गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन. टोटल स्कोर देखा जाए तो पहली गेंद जिस तरह से की थी, उसके बाद अब टोटल स्कोर 35. 4.2. 4 बॉल बाकी है, अभी भी 1 या 2 क्लियर होंगे, देखेंगे. 40-45 निर्णायक बन सकते हैं, क्योंकि मैच बन सकता है. 5 ओवर का मुकाबला. गलती हुई निश्चित तौर पर, एक मिस किया. जितने रफ्तार के साथ गेंद की थी. 4.3 35. 1 या 2 सिक्स देखेंगे.
कमाल की स्ट्रोक लगा सकते हैं, इश्तियाक के पास भी वो क्षमता है। अगली गेंद अकीम, ऑन साइड पर खेलना चाहते लेकिन जब तक कि वहां पर स्टंट मैन अशरफ, यहाँ पर देखिए बहुत बढ़िया थ्रो, क्योंकि स्ट्राइक वहां पर उन्हें देना नहीं पसंद कर रहे हैं और इसीलिए बहुत ही बढ़िया थ्रो किया था। 9 स्ट्राइक एंड पर 1 रन, रन संख्या 36, 4.4। अभी भी 2 गेंदें बाकी है पहले इनिंग की। 5 ओवर का मुकाबला का टारगेट यहां पर देंगे 44 या 40, 2 चौके या 2 सिक्सर या 2 बॉल में 4 आएंगे। रोहित बालेराव स्ट्राइक पर, 2 बॉल बाकी, 36 रन। स्लोअर वन, आसान मौका, दैट शुड बी टेकन। और देखेंगे ये चौका है या नहीं। अब देखिए 1 रन, रन संख्या 4.5, 37। देखिए अब यहां पर इस बॉल पर अगर सिक्सर आता है तो 43, और इश्तियाक वही ट्राई करेंगे आखिरी बॉल पर 6 लगाने की, क्योंकि स्ट्राइक उन्हें लेना था। बाहयात के गेंदबाज हैं तो वो ट्राई करेंगे निश्चित तौर पर एक बड़ा हिट खेलने के लिए, ताकि एक मोमेंटम लेकर जाए। 43 बन सकते अगर सिक्सर आया तो, लेकिन आखिरी गेंद यहाँ पर बड़ा हिट आएगा। बल्लेबाज स्ट्राइक पर तैयार। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, अच्छा कैच राज गोठनकर, ये कमाल है, ये धमाल है। देखिए बहुत कुछ अलग हादसा था हुआ, अगर देखा जाए तो बेहतरीन कैच राज। 37 जीतने के लिए अब 38 की जरूरत, 38 रन बनाने हैं 5 ओवर में जीतने के लिए। विल टेक अ स्मॉल ब्रेक एंड कम बैक विद द सेकेंड इनिंग। जब शुरुआत होगी बल्लेबाजी के लिए, टीम सिद्धेश्वर बॉयज इन बी अवध जीतने के लिए रन बनाएंगे 38-38। थैंक यू।
चला नमस्कार सुस्वागतम. धावांची गरज आहे 38. पहिलं षटक घेऊन सिद्धार्थ गौडा याला आपण पाहतोय. खूप जबरदस्त हा गोलंदाज खूप दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कमबॅक करतोय इंजुरी नंतर. मात्र चांगलं षटक पाहिलं आपण पहिल्या मॅच मध्ये. राहुलकडे देखील लक्ष राहील. डीप मिड विकेटला कव्हरला आपण पाहतोय हुझेरला. एक सुंदर असा प्लॅन करून आपण या अगोदरच्या मॅच मध्ये जो खेळाडूला बाद केलं होतं ज्यावेळेस कंधारीचा खेळाडू बाद झाला होता. मात्र आता देखील आपण या ठिकाणी पाहतोय स्ट्राईकला शुभम आहे, नॉन स्ट्राईकला जम्मूल. फुलटॉस चेंडू, रनआउटची संधी आणि थर्ड अंपायर. डिसिजन पेंडिंग. थक 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 थक. चेंडू डॉट. सुंदर असा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, ज्या चेंडूला आपण अपेश ड्राईव्ह पाहायला पाहत होतो. तजम्मुल आहे की नजमुल, सॉरी तजम्मुल स्ट्राईकला. जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. आणि आता मात्र खेळाडू त्या ठिकाणी येतो. सोपा जेल खेळाडू बाद गॉन. नजमुल याला फसवलं बघा. खूप चांगला ट्रॅप बनवला आणि खेळाडू खूप छान पैकी ऍक्शन रिप्ले बघा स्क्रीनवर. शॉर्ट चेंडू मात्र स्लो रन होता. शॉर्ट चेंडू टाकत असताना देखील अशी तुम्हाला क्लू मिळणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे आपण पाहिलं रोहन साळुंके फलंदाजीसाठी येतोय. जर आपण पाहिलं तर ऑक्टोबर नोव्हेंबर पासून मॅक्झिमम खूप बिझी हा देखील आहे. टर्फ क्रिकेट, बॉक्स क्रिकेट, ओरम क्रिकेट, त्यानंतर सर्कल क्रिकेट, अंडरम बॉक्सच्या बॉक्स ओरमचं देखील बॉक्सचं क्रिकेट असतं. यामध्ये अप्रतिम कामगिरी करणारा खेळाडू रोहन साळुंके, मॅन फ्रॉम अंधेरी अंबोली या परिसरातील. आणि धाव संख्या टोटल एकच आहे. चांगली षटक, चांगली ओव्हर आहे. पहिल्या ओव्हर मध्ये ज्या प्रकारचं षटक या ठिकाणी गोलंदाज करत आहे सिद्धार्थ. छान खेळून काढलेलं मात्र क्षेत्ररक्षण मंगेश वैती आणि छान क्षेत्ररक्षण. चला एकदा मंगेश वैती आणि जोरदार टाळ्या होत्या. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव देखील किती महत्वाची असते ते आपल्या नंतर कळतं. राम सावंत यांना देखील आपण पाहूया. उद्या पीपीएल मध्ये देखील राम येणार आहे. तर पीपीएल मध्ये राम आएगा. 3 धावा. धाव संख्या एकूण 4. सिद्धेश्वर बॉयज NB अवध विरुद्ध सुरू असलेला सामना विक्रोलियन्स. अमोल म्हात्रे सर यांना आपण पाहतोय जे स्लीप मध्ये आहेत. पॉइंट कव्हर ज्या ठिकाणी राहुल बराटकर आहे, मिड ऑफला सूर्या आहे, डीप कव्हरला
हुसेन पंचांचा इशारा येतोय हा वाईट. सिद्धार्थ गौडा महत्वाची गोलंदाजी आहे या ओव्हरमध्ये. पहिल्या 2 ते 3 बॉलमध्ये ज्यावेळेस आपण पाहिलं तर 1 धाव आणि त्यानंतर आत्ता धावसंख्या 5 बॉल झालेल्या अद्याप या षटकातील 4. बॉल धावसंख्या 5. चला सामना सुरू करायचा याची नोंद घ्या. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती राहील लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. रोहन साळुंके गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. सिद्धार्थ गौडा एक फ्लाइंग स्लिप घेऊन पहिल्या P1 मध्ये 5 षटकांचा सामना 38 धावांचं लक्ष दिलंय. पुढचा चेंडू आता मात्र सरळ वन बाउंड चौकार खणखणीत. काय आवाज काय साऊंड शुभमच्या बॅट मधून हा येतोय खणखणीत चौकार. धावसंख्या 9. सुंदर असा फटका. खूप छान ड्राईव्ह करायला गेले आणि डिक्लेअर मध्ये 1 धाव. धावसंख्या 10 पहिल्या ओव्हर मध्ये. पहिले 2 ते 3 बॉल अप्रतिम पाहायला मिळाले. त्यानंतर वाईड त्यानंतर जे चांगला तो बॉल थांबवला मंगेशने. 24 बॉल मध्ये 28. फार महत्वाची अशी कामगिरी करावी लागेल गोलंदाजांना. आणि आता गोलंदाजीसाठी येतोय बॉलर नमस्कार सुस्वागतम. धावांची गरज आहे 24 चेंडू 28 धावांची गरज. सोहेल राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकला रोहन साळुंके, नॉन स्ट्राईकला आहे शुभम. फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय सिद्धेश्वर बॉईज NB अवध या संघाला अगेन्स्ट विक्रोलियन्स 38 धावांचं लक्ष दिलंय. 24 चेंडू 28 धावांची गरज. काय फटका बघा अप्रतिम. अक्षरशः दाबून काढलं त्या चेंडूला. एक वेगळी शैली. चेंडू सीमा पार. हा येतोय चौकार. 4 धावा. धावसंख्या 14 आणि आता 23 चेंडू 24 धावांची गरज. सोहेलला खूप चांगल्या प्रकारे पकडून गोलंदाजी करावी लागणार आहे. हवेमध्ये उंच केलेला आहे. स्वतः ठिकाणी खेळाडू येते आणि खेळाडू बाद. राहुल
सिद्धार्थ आहे. गडी बाद होते. 22 चेंडू 24 धावांची गरज. रोहन साळुंके बाद होतोय. बघूया राज येणार की यस राज गोठणकर. रोहन साळुंके याला आपण पाहतोय ज्या प्रकारे एक चांगला चौकार 2 चेंडू मध्ये 4 धावा करून परतला. आणि आता नवीन फलंदाज येतो राज गोठणकर. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईकला आहे शुभम. 22 चेंडू. उमेश गुरव आणि संतोष परब यांच्याकडनं राज गोठणकरला एक षटकार मारले तर 5,000 रुपये. राज गोठणकर संतोष परब एका षटकासाठी राज गोठणकरला प्राइज आहे. संतोष परब उमेश गुरव संतोष परब कडून 5,000 रुपये. पहिला चेंडू डिक्लेअर मध्ये एक धाव. आणि आता धावांची गरज आहे. 21 बॉल मध्ये 15 धाव संख्या झालेली आहे. आणि आता 21 बॉल 23 धावांची गरज. 21 बॉल्स 23 टू विन. चला मॅच बॉल आला असेल तर मॅच बॉल घ्या. 2 षटकार खेचले तर कंटिन्यू 2. थोडस चूक झाली होती ऐकताना. आता मात्र अक्षय सावंत सांगतायत की सलग 2 चेंडू 2 षटकार. संतोष परब उमेश गुरव यांच्याकडून राज गोठणकरला 5,000 रुपये बक्षीस. आणि आता मात्र या चेंडूला पूल केलेला आहे. चेंडू आता डीप मिड विकेटला. 1 धाव पूर्ण करतोय. 2 धावांसाठी परतणार. 2 धावा पूर्ण. 20 बॉल आणि धावांची गरज आहे 21. सामना जिंकण्यासाठी 20 बॉल्स 21 रन्स टू विन. अक्षय शॉर्ट रन चेक करायचं. राजने सर जर सलग 3 चेंडूवर 3 षटकार. राम सावंत यांच्याकडनं 1500 रुपये. आणि चकून जातोय चेंडू. बघूया पंचांचा इशारा येतोय. वाईड आणि वाईडला प्लस धावून 2 धावा एकूण आपल्याला पाहायला मिळतील. वाईडची 1 आणि त्यानंतर फ्री हिट कंटिन्यू राहणार आहे कारण नो होता. एकूण धाव संख्या 3 चौकारासाठी राम सावंत यांच्याकडनं 1000 रुपये राज गोठणकरला. आणि 3 चेंडूवर 3 षटकार 1500 रुपये राम सावंत कडून. आणि आता मात्र शुभमने मला फ्री हिट आहे. दोन धावा. या 2 धावांनी एकूण धाव संख्या 22. 16 धावांची गरज. या षटकातील बॉल जर आपण पाहिले तर आतापर्यंत बॉल झालेले आहेत 4. 20 बॉल मध्ये 16 धावांची गरज. सरळ बॅटने ऑन दी अप खेळायला गेले.
मिड ऑफला खेळाडू फील्ड करतो. एक धाव सूर्य आहे. 15 धावांची गरज. 19 चेंडू. तिसरा षटक आपण पाहतोय आणि या 19 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. स्ट्राईकला राज. आणि कव्हरच्या दिशेने सिद्धार्थ आणि वॉट नाही, झेल सुटलेला आहे. जोपर्यंत चेंडू फेक होईल 2 धावा. अठरा चेंडू 13 धावांची गरज. 18 बॉल्स 13 टू विन. बघा काल देखील 12 बॉल 15ची मॅच जेव्हा आपण पाहिलं तर राहुल जोगाडे याने शेवटपर्यंत घेऊन आले होते आणि त्यानंतर पहिल्या 2-3 बॉलमध्ये एक धाव आली. दीपक पाटणेकर साहेब या ठिकाणी होते. गणेश बारे की मॅच या ठिकाणी संपणार की शेवटपर्यंत जाणार. आणि त्यानंतर विकी मुंबईकर याच्या बॅटमधून आलेला तो षटकार. त्यानंतर सामन्याचं गणित बदललं. आता त्या अगोदर पहिले 3 चेंडू चांगले टाकले होते राहुल जोगाडे यांनी. आता आपण पाहतो 18 चेंडू 13 धावा अशी माफक अशी धावसंख्या आपण म्हणू शकतो. कारण ज्या प्रकारचं बॅटिंग लाईनअप आहे, मात्र चांगलं षटक जे मगाशी हाताळलं होतं राहुल बराडकरने, तशी गोलंदाजी झाली तर पुन्हा ही मॅच शेवटपर्यंत जाऊ शकते. 18 चेंडू 13 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी एक चांगलं महत्वाचं निर्णायक अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणारं षटक हाताळावं लागेल राहुल बराडकरला. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मॅचेस आपल्या संघासाठी घेऊन आलेले असे गोलंदाज आहेत राहुल. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू या ठिकाणी डिक्लेअर मध्ये शुभम प्रयत्न करतोय. धावांची गरज आहे 14. 17 बॉल 14 धावांची गरज. नॉस्टर चषक 2024 तिसरं वर्ष, तिसरं पर्व. आणि या तिसऱ्या वर्षी आपण पाहतोय आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. विद्युत प्रकाश झुतातील ही स्पर्धा आपण पाहत आहोत. सुरुवातीला सामना क्वार्टर फायनल यातील विजेता देसर बॉईज आणि नक्कीच संधी होती. आजच्या दिवसातून असे 2 संघ आपल्याला सेमीला पोहोचताना पाहायला मिळतील. देसर बॉईज आणि एका बाजूला यातील विजेता कालच्या सत्रातील बंदर पाखाडी आणि नक्कीच आपण पाहिलं फिरोज 11 या 2 संघांना. आणि त्यानंतर उद्या देखील प्रेक्षकांसाठी वडापाव, त्यानंतर त्याच्यावर मिळालेले कुपन जे फ्री कुपन, त्यातून लकी भाग्यवान विजेता LED टीव्ही. बघूया कोण ठरणार. पॉइंटला 1 धाव. या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. टोटल धावसंख्या 28. 10 धावांची गरज 15 बॉल्स मध्ये. उद्या सकाळी ठीक 9 वाजता पोईसर प्रीमियर लीग याच मैदानावर तयार होणार आहे. पहिल्या 2 संघ जे खेळणार आहेत त्याने देखील वेळेवर उपस्थित राहायचं आहे. बॅकफुटला गेले, थोडस जागा बनवली, कारण ज्या वेळेस बॅकफुटला ते खूप चांगली पॉवर ते जनरेट करतात आणि स्वतःची विकेट गमावलेले. काही गरज नव्हती शुभमला, कारण बघा 14 बॉलमध्ये 9 धाब्यांची गरज आहे. चांगल्या स्थितीमध्ये तुम्ही सुस्थितीमध्ये आहात आणि अशा वेळेस स्वतःच विकेट, स्वतःची जी विकेट आहे ती गमावलेली आहे. एक धाव. खूप चांगलं षटक हाताळलेलं आहे राहुल वराडकरने. आणि आता धावांची गरज आहे. इक्वेशन बघा, इक्वेशन बदललेलं आहे.
या 2 बॉल मध्ये जर मॅच संपवली एनडीने तर विजय तिवारी यांच्याकडून 2000 रुपये. या 2 बॉल मध्ये उर्वरित मॅच संपवली तर विजय तिवारी यांच्याकडून 2000 रुपये. एनडी साठी राम सावंत यांच्याकडून 1000 रुपये. शेवटचा एकच बॉल आहे, 2 ना एकच बॉल आहे. कॅन्सल. ओके राहुल आणि हा चेंडू सीमा पार, षटकार, बिग वन. धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 2 धावांची गरज आहे. शेवटच्या जर आपण पाहिलं तर बॉल्स बाकी आहेत, 2 ओव्हर बाकी आहेत ना अजून. 36 झालेले आहेत. बारह बॉल्स में 2 रन्स की जरूरत. चला बॉल द्या लवकर अक्षय. अकरा बॉल 2 धावांची गरज. बघूया नवीन फलंदाज कोण येतोय. ऐश्वर्या सुर्वे येणार की कोण येते बघूया बॅटिंग साठी. दोन धावांची गरज. 11 चेंडू. स्ट्राईकला आता ऐश्वर्या सुर्वे याला आपण पाहणार आहोत.